ना जी नाही बोलायचं ते 12 बापाचं नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या फॅमिलीकडून. आणि आज मी तुम्हाला गावची होळी कशी असते काय ते सगळं दाखवतो. गावात दोन होळी असतात, एक म्हणजे घरची आणि दुसरी म्हणजे गावची जी वेशीमध्ये होळी असते ती तुम्हाला दाखवतो. पहिल्या काळात भरपूर मोठी होळी व्हायची, पण आत्ता पण होती, पण आता एवढी मोठी नाही होत, छोटी होती, पण ती पण तुम्हाला दाखवतो. पहिली घरची होळी दाखवतो कशी आहे. तर गाईज बघू शकता, इकडं आता पाणी वगैरे टाकलं आहे आजोबांनी, ते नाही ते अजून त्यांनी, आणि आता होळी पेटू राहिलेत. घरामध्ये सण असला ना एक मज्जाच वेगळी असते. म्हणजे एकीकडे काही ना काहीतरी चालू असतं, एकीकडे आजीचा आपला स्वयंपाक चालू असतो. हे बघू शकतात आपल्या आजीने पोळी वगैरे बनवल्या आहेत, अजून पण ते चालू आहे. लुगडं जळालं वाटतं इथं. हां काय करता हे बघा आता जळून गेले. स्वयंपाक बघ गाईचं तिचा चेहरा बघा, कुठं लावलंय. मला तर वाटतं ढोलीवंदन आता झालं काय तू. बघू शकता बघा, आता नाना आपली होळी पेटू राहिलेत, पाणी वगैरे मारून घेतलंय. हा ना इकडं गावातली होळी पेटून आले. हा तिथे तर बसला होतो बामण आम्ही नाही पोरा व्हिडिओ काढले ते गावात का? हा चक्याने त्याने सुरूनच होता चक्या. गाईज बघू शकता नाना आपली गावातली होळी पेटून वगैरे आले, तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आपली घरची आता पेटवायची. गाईज बघू शकता, हा बघ आजीने नाही का चुलीतलं खार आणलाय आणि त्याच्यावर आता हे ठेवलंय गौऱ्यान. ते होळी नाही का कधी पण कापराने त्याने चेतायला पाहिजे, नाही तर येस्ताने वगैरे असं रॉकेल पेट्रोल वगैरे नाही टाकून पेटवलं पाहिजे. तर हे बघा असं पेटवली आता सारखे बघू शकता. असं पाणी वगैरे घालावं लागतं. किती 5 एडे ना, 5 एडे घालावं लागतात. गाईज बघू शकता आपल्या आजीने नैवेद्य वगैरे आणलाय, आता नैवेद्य वगैरे ठेव राहिली. काय काय आणलंय? मला आईनं काही शिकलं नाही ते. आई नाही शिकलं, तुम्ही नुसतं मोगलं यारण पोचले लावायला. अरे होळीच्यातले आजचे दिवस तर तुम्ही शांतता पेटू दे तिला. काही शिकलं नाही तिने. मोगलं यारण डावणी. हा काय करायचं आता? आता लेकी बारी मी निवद घेऊन आले, होळी केली आपल्या दारामध्ये. मग आता तुम्ही पण करा तुमच्या दारात. कुठं बिल्डिंग मध्ये पेटायची का? मग दारात पेटावंच लागत ती होळी. मग जेव दे अग्निशामकची गाडी बोंबलं तिकडं. दे झाली होळी. मग निवड ठेवते खाली नैवेद्य वगैरे ठेव. खोबरं ठेवते बाजारात खोबरं वगैरे टाक ना भाजायला. गायच्यात खोबरं वगैरे भाजून खाते बरं का. का मग खावं लागत ना ते? खावा लागत आज. काय? पाणी मला पाणी द्या ना. बिल्डिंगच्या पाशी खाली थोडी जागा असली तर तिथं होळी करा असं म्हणायचं. बस 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 ते. पाणी घातले, हळद कुकू लायते आणि मग निवड ठुते, पाय पडते, उशी खोबऱ्याचा तुकडा येते, भाजून घेते. पण दुपारला जात आहे डोळ्यामध्ये माया. होळी आहे मग. झाली होळी. बॉम्ब आली नाही? काय म्हणू बॉम्ब लावा लागत ना. जी नाही बोलायचं ते 12 बापाचं अयो. तुकडे म्हणून तुकडे. मग असंच म्हणते की नाही बोलायचं ते 12 बापाचं गायचे बघू शकता ते होळीमध्ये नाही का खोबरं भाजल्यावर का हे खावं लागतं. धर बाई तू आता चगळून काय, चगळून काय तुपल्याला दिवस धर आई. गाईज तुम्हाला सर्वांना नाही का आता घरची होळी तर दाखवलीच आहे, पण आता गावातली होळी दाखवतो. की गावात पहिली लई मोठी होत होती, पण आता छोटी होती, पण तरी दाखवतो मला किती मोठी ती. गाईज बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतो गावची होळी. हे बघू शकता वेश आहे आणि इकडे बाहेर होळी चालू आहे. गाईज बघू शकता इथे होळी.
बघू शकतात आपल्या आजी आली बरं का पाणी घालायला. का ते आता तुम्हाला होळी तर दाखवलीच आहे, पण आता नाही का आपल्या आजीने स्वयंपाक काय काय बनवलाय ते पण दाखवत तुम्हाला होळीचा. हा बघा हे बघा एवढी भारी आमटी बनवते ना आजी आपली, एक नंबर डायरेक्ट. बघा लेकी बाळी हो, मात आजीची आमटी आहे, आजीची आमटी एवढी भारी आमटी ना आजीची. आमटी एक दिवस आमटी बनवून टाकी सिंग अशी बनेल ना. सेम जशी सणाला बनेल तशी बनवा. दाखव. भात घातलाय, हे बघू शकता काय ते घरचा राईस बरं का, कोपांचा राईस, त्याचा भात बनवलाय. घरचा आहे घरचा. गुळवणी केलंय, हे गुळवणी बनवलंय, गुळाचं गुळवणी. भजे हे बघू शकता, भजे हे असे गावरान भजे बरं का आपले, एकदम कांदा भजे. कांदा पाहिजे, कुरडई बघा बघा कुरडाई, अशा कुरडाई करी जा तुम्ही पण. हे कुरडई, असे पापड करी जा. हे पापड आणि पोळ्या वगैरे बनवल्या इकडं. आणि आता याच्यात तूप आहे, तुपासंग खायचं. तुम्हाजवळ असतं तूप तर तुम्ही पण गुळवण्यात टाकून खात जा. आता आम्हाजवळ हाय, आम्ही करून टाकून खातो त्याच्यात. असा सण करतो आम्ही होळीचा. आता पाड्याचा बी मोर गुढी उभरायची. मग